जी अखंडपणे आमच्यामध्ये आहे, त्याच्यामुळे हा दिवस किंवा आमच्या आयुष्याचे दिवस वाढले जातात. परंतु परमेश्वर नुसतंच आमचं आयुष्य वाढवतो असं नाही आहे, तर वाढलेल्या जीवनामध्ये जे काही प्रभूनं योजून ठेवलेलं आहे, ज्या चांगल्या गोष्टी, ज्या काही परमेश्वराच्या योजना, प्रत्येक जन्माला आलेली व्यक्ती देवाची योजना घेऊन या जगामध्ये येत असते. परंतु ज्याला परमेश्वराची योजना कधी समजत नाही असा व्यक्ती या जीवनाचा द्वेष करतो, किंवा कधी कधी तो व्यक्ती असा विचार करतो की प्रभूने आयुष्य मला का दिलं. परंतु ज्याच देवाच्या वचनाकडे तुम्ही जाल त्या बऱ्याचशा गोष्टी त्याच्यामध्ये आम्हाला पाहायला मिळतात. मला वाटतंय स्तोत्र संहिता त्याचा 36वा अध्याय आणि त्याची 5 पासून काही वचनं जर आपण वाचली, 5 पासून 10 पर्यंतची वचनं. हे परमेश्वरा, तुझे वात्सल्य आकाशापर्यंत पोचले आहे, तुझे सत्य गगनाला जाऊन भिडले आहे, गगनाला जाऊन भिडलेले आहे. तुझे नीतिमत्व महान पर्वतांसारखे आहे, महान पर्वतासारखे आहे. तुझे निर्णय अथांग महासागरासारखे आहेत. हे परमेश्वरा, तू मनुष्य व पशु यांचा प्रतिपाळ करतोस. हे देवा, तुझे वात्सल्य किती अमोल आहे. मानव जाती तुझ्या पंखांच्या छायेचा आश्रय करीते. तुझ्या घरातील समृद्धीने त्यांची तृप्ती होईल. आणि तू आपल्या सुखांच्या नदीचे पाणी त्यांना पाजशील. कारण जीवनाचा झरा तुझ्याजवळ आहे. तुझ्या प्रकाशाने आम्ही प्रकाश पाहतो. तुला ओळखणाऱ्या तुझे वात्सल्य सरळ मनाच्या तुझे नीतिमत्व लाभू दे. इथे आम्ही वाचतो की परमेश्वर मनुष्य आणि पशु यांचा प्रतिपाळ करतो. म्हणजे आम्हाला सांभाळणारा, राखणारा कोण? तर बायबलमध्ये लिहिले की देव आमचं राखण करतो, आमचं रक्षण करतो. आता या ठिकाणामध्ये जर एक गोष्ट आम्ही पाहिली तर मनुष्याला पण सांभाळतो आणि प्राण्याला पण तो सांभाळतो, दोघांचं पण आयुष्य वाढतं. मग माणसामध्ये आणि प्राण्यामध्ये जर दोघांच्या आयुष्याची मर्यादा तो वाढवतो, तर मग काय प्राण्यांना त्यांनी प्लॅनिंग दिले का जगामध्ये? तुम्ही जा, काय त्यांची योजना आहे? देवाची योजना प्राण्यांसाठी काय? माणसासाठी देवाने योजना केली. अजून एक गोष्ट तुम्हाला सांगतो की माणसाच्या योजनेसाठी किंवा मनुष्याने जिवंत राहावं म्हणून त्यानं आपला पुत्र पण पृथ्वी तलावरती पाठवला. म्हणजे देवाचं प्लॅनिंग माणसासाठी. मग काय योजना आहे? शिरीनला जगामध्ये देवानं पाठवलं, काय योजना घेऊन पाठवलेलं आहे? परमेश्वराने जसं पशुला जन्माला घातलं, लक्षात ठेवा, जगामध्ये जेवढे जेवढे कीटक, पशु, पक्षी, प्राणी अस्तित्वात आहे ते सगळे माणसासाठी आहेत. सगळे. तुमच्या घरामध्ये बघा, ज्यावेळेस तुम्हाला कळतं की जे काही उरलेलं तुमचं जेवण आहे किंवा तुमच्या घरामध्ये पडलेलं जे काही आहे ते मुंग्या खातात, आणि मुंग्यांना खाण्यासाठी आणखी दुसरे कीटक आहेत, पाली येतात. म्हणजे देवानं प्रत्येकासाठी काही ना काहीतरी योजना करून ठेवली की हे जे आहे ते नष्ट व्हावं, त्याचा त्रास तुम्हाला होऊ नये. म्हणजे ज्यावेळेस आम्ही आमच्या जीवनाचा विचार करतो त्यास मला कळतं सगळं काही देवानं मानवासाठी निर्माण केलं. मग मानवाला त्याची योजना माहीत नसल्या कारणानं मनुष्य जगताना योजनेशिवाय जीवन जगत असतो. आणि ज्यास तो कबरेमध्ये जातो त्याच त्याच्या कबरेमध्ये जाताना त्याला कळतं मी जगलो आणि मेलो. परंतु जगणं आणि मरणं याच्यामध्ये देवाची योजना समजून घेणं फार गरजेचं आहे. आणि मग देवाची योजना काय? त्या ठिकाणामध्ये तो म्हणतो, हे परमेश्वरा, तुझे वात्सल्य आकाशापर्यंत पोचले, तुझे सत्य गगनाला जाऊन भिडलेले. आता सत्य गगनापर्यंत जाऊन भिडलं आणि त्याचं वात्सल्य म्हणजे त्याचं प्रेम आकाशापर्यंत आहे. विचार करा, जर आकाशापर्यंत त्याचं प्रेम आहे तर काय त्याच्या प्रेमाची भागीदार आम्ही नाही का?
त्याच्या प्रेमाची पार्टनरशिप आमच्याकडे नाही का? त्याच्या प्रेमाचं सहभागी पण आमच्यामध्ये नाही का? मग परमेश्वराचं जर प्रेम आम्हाला समजलं, लक्षात घ्या, एखाद्या व्यक्तीला जगण्यासाठी आवश्यक गोष्ट कोणती तर प्रेम आहे. कसं जगतो मनुष्य? प्रेम असेल तर जगतो. आज शर्लिनचा वाढदिवस साजरा करताना का वाढदिवस साजरा करत आहे? तुमच्याकडे पैसे जास्त आहे म्हणून? तुमचं प्रेम आहे. तुम्ही काही लोकांनी तिच्यासाठी बक्षीस आणलं. कशासाठी बक्षीस आणलं? तुमचं प्रेम आहे. मग तुमचं प्रेम आहे, बरं तुमच्या प्रेमाला मर्यादा आहे. जेवढी तुमची कॅपॅसिटी आहे, जेवढी तुमची ताकद आहे, तेवढ्या ताकदीचं प्रेम तुम्ही केलं. पण बायबलमध्ये देवाच्या प्रेमासंबंधानं काय म्हटलं? देवाचं प्रेम या पृथ्वी तलावर निघून आकाशापर्यंत पोचतं, एवढं देवाचं प्रेम आहे. मग देवाच्या प्रेमाची जी आणि व्याप्ती समजावून सांगितलेली आहे. आणि त्याच्या व्याप्तीमध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट त्यानं काय सांगितली माहिती का? तुझे नीतिमत्व महान पर्वतासारखे. म्हणजे प्रेम कोणाला मिळतं? ज्याच्याकडे नीतिमत्व आहे त्याला. रायचियसनेस, धार्मिकता. जर शर्लिनला धार्मिकता प्राप्त झाली, ते नीतिमत्व प्राप्त झालं, तर नीतिमत्व प्राप्त झाल्या कारणानं देव नीतिमत्वामुळे आमचं कल्याण करतो. नीतिमत्वाशिवाय आमचं कल्याण होणार. मुळामध्ये देव धार्मिक आहे, त्याला धार्मिकता पसंत आहे. आणि सृष्टीची निर्मिती होत असताना आम्ही पाहतो, ज्यावेळेस हबेलाचा वध झाला तो नीतिमत्वामुळे वध झालेला आहे. आणि कायनानं नीतिमत्वामुळे हबेलाचा वध करण्यात आलेला आहे. आणि देवानं या नीतिमत्वामुळे काय झालं की तो म्हणतो, हबेलाचं रक्त माझ्यापर्यंत ओरड करत आलं. म्हणजे नीतिमत्व देवाला एवढं प्रिय आहे की जो व्यक्ती नीतिमान व्यक्ती पृथ्वी तलावरती राहतो, तर त्याचा आक्रोश परमेश्वरापर्यंत पोहोचतो. हे गोष्ट लक्षात ठेवा. जगताना काय लक्षात घ्यायचं, काय ध्यानामध्ये घ्यायचं? तुम्ही जगताना जरी आक्रोश केला तर माणसासमोर आक्रोश करायचा नाही, सर्व समर्थासमोर तुमचा आक्रोश असला. का तर त्याच्यापर्यंत आक्रोश पोहोचतो. आणि मला इतकं आश्चर्य वाटतं की हबेल मेला आणि आम्हाला असं वाटतं मेल्यावर सगळं संपलं, परंतु मेल्यानंतर त्याचं रक्त ओरडतं. हो, अजूनपर्यंत रक्ताचा ग्रुप सांगितला जातो, पण रक्ताची ओरड सायन्स कधी सांगू शकत नाही. पण बायबलमध्ये सांगितलं की हाबेलाचं रक्त परमेश्वरापर्यंत ओरड करत गेला. इतकं तुमचं रक्त मोलवान रक्त आहे. म्हणून जगण्यासाठी ख्रिस्तानं सुद्धा आम्हाला रक्त देऊन आमच्यामध्ये जीवन घातलेलं आहे. म्हणून रक्ताला जीवन म्हटलंय. लक्षात ठेवा, जीवनामध्येच हालचाल आहे, जीवनामध्ये ओरड आहे. म्हणून सायन्स म्हणतं रक्तामध्ये जीवन आहे. म्हणून लक्षात घ्या, जे जीवन प्रभूनं आम्हाला दिलं ते जीवन का प्राप्त झालं? का त्या शिरीनला 1 वर्ष देवानं दिलं? नीतिमत्वाचं जीवन तिने जगावं, रोज धार्मिकतेमध्ये तिने वाढावं. आणि आता तिच्या पालकांचं काम काय, जयाचं ज्योतचं काम काय? तिला धार्मिकतेमध्ये वाढवण्यासाठी तुमचं पैशाचं कव्हरिंग, तुमचं जे तुमचं संस्कार त्याचं कव्हरिंग तिला वाचवणार नाही, पण परमेश्वराचं नीतिमत्व तिला 100% वाचवणार. म्हणून आम्ही पाहतो मोशेला वाचवण्यासाठी त्याच्या आईनं पेटारा केला आणि सोडून दिला. जाऊ दे म्हटले, आता काय त्याचं भविष्य मला माहित नाही. आणि तो पेटारा फारोच्या कन्येला माहित होतं हे इब्र्याचं बालक आहे, परंतु त्या पेटाऱ्यामध्ये देवाची करुणा, देवाचं वात्सल्य तिच्याकडे असल्या कारणानं इब्र्याचं बालक मारावं असं फारोची योजना होती. तरी सुद्धा इब्र्याचं बालक फारोच्या राजवाड्यामध्ये वाढलं का? कारण देवाची करुणा त्या मोशेच्या भोवती होती. आणि माझा विश्वास आहे शिरीनच्या भोवती देवाची तशीच करुणा असणार आहे. ती करुणा असणार की जी तुम्हाला पुढे घेऊन जाणार आहे. तुम्हाला पुढे नेण्यासाठी जो फोर्स आहे, एक ताकद पुढे जाण्यासाठी लागते. आणि ती ताकद कोणती माहिती का तुम्हाला? या जगामध्ये तुम्ही पुढे जाताना पुष्कळ स्ट्रगल करता, धावपळ करता, पण नाही साधलं जात, हताश होतो, निराश होतो. आणि मग आम्हाला वाटतं एवढं सगळं स्ट्रगल करून आमच्या हाताला यश का नाही? लक्षात ठेवा, स्ट्रगल तुम्हाला पुढे नेणार नाही, पण देवाची करुणा तुम्हाला उच्च पदावरती नेणार आहे. हालेलुया. मोशेला देवानं उच्च पदावरती नेलं का? तर अखंडपणे करुणा त्याचे. म्हणून जगताना परमेश्वरानं आयुष्य का वाढवलं? त्याचं पहिलं सिक्रेट काय माहिती का? त्याची करुणा तुम्हाला दाखवावी. हे तुमच्या आयुष्याचं सिक्रेट आहे. का शिरीनला 1 वर्ष वाढवलं? शिरीनच नाही, सगळ्यांचंच वाढलेलं आहे. काय तिचा दिवस नाही वाढला आमचा पण, आम्ही पण 1 दिवसाने पुढे गेलेलो आहे. आमचंही आयुष्य वाढलेलं आहे. आम्ही फक्त एका दिवसाचा विचार करतो, वर्षाचा विचार करतो. परंतु तुम्हाला माहिती आहे का, एवढी मोठी देवाची करुणा, एवढं मोठं वात्सल्य, आणि ते प्रतिदिवशी रोज तासाला क्षणाक्षणाला परमेश्वराचं वात्सल्य वाढत जातं. कारण काय माहिती का, देवानं सगळ्यांसाठी ठेवलंय. आता विचार करा, घरामध्ये कधी कधी सगळ्यांसाठी जेवण करताना
प्रत्येकाचा वाटा ठरलेला असतो, एवढा एवढा आणि एवढं एवढं खायचं. एखाद्याला 2 चपात्या, प्रत्येकाला 2-2 चपात्या, एवढं ठरलेलं आहे. पण एक पोरग घरामध्ये काय असतं ते उडान टप्पू असतं, ते बाहेर खाऊन येतं. पण घरामध्ये जो असतो ना त्याला भूक लागली, त्याची भूक 3 चपात्याची असते. पण आता यानं काय केलं, ते बाहेर खाऊन आल्या कारणानं 2 चपात्या वाचल्या. म्हणजे 4 चपात्याची करुणा कुणाला मिळाली? जो घरामध्ये राहिला त्याला मिळाली. तसं आम्ही देवाच्या घरामध्ये राहिल्या कारणानं देवाची दुप्पट करुणेचं भागीदार आम्ही बनतो. जी आमची भूक आहे, जी आमची पुढे जाण्याची प्रेरणा आहे, आणि या प्रेरणेला कोण पुढे नेतो? परमेश्वर पुढे नेतो. म्हणून शास्त्र काय सांगतं, हे परमेश्वरा, तू मनुष्याचा आणि पशुचा प्रतिपाळ कर. लक्षात घ्या, आम्हीच जगत नाही, पशु पण जगतात आणि प्राणी पण जगतात, मनुष्य पण जगतो. देव सगळ्यांना सांभाळतो. पण सगळ्या सांभाळण्यामध्ये फरक आहे. देव पशूंना का सांभाळतो माहिती का? ते तुम्हाला खायचे असतात म्हणून सांभाळतो, नाही का? जर सगळ्या कोंबड्या मेल्या असत्या तर आज खाता आले असते का? नाही, चिकन बिर्याणी खाता आले असते का? देवाने त्यांचा सांभाळ केला. हा, देवाची स्तुती असो की ते कुठला मध्ये आला होता आजार, नाही का? काय बर्ड फ्लू. म्हणजे आम्हाला दिसतं की खाण्यासाठी पण देवाची कृपा लागते. म्हणजे सगळ्याचा प्रतिपाळ देव करतो. पण सगळ्याच्या प्रतिपाळामध्ये फरक काय माहिती का? ज्यांचा प्रतिपाळ देव करतो या पशूंचा, ते पशु देव तुमच्या उपयोगाला आणतो. तो ते सांभाळ करतो. म्हणजे फिरून फिरून सगळ्या गोष्टींकडे येताना देव आणि तुम्ही एवढंच नातं आहे. बाकीच्याच काय नातं आहे? त्याला काय पशु पक्षींमध्ये इंटरेस्ट आहे का? त्यानं तुमच्यासाठी निर्माण करून ठेवले पशु पक्षी. आता तुम्ही घरामध्ये जे तुम्ही एक घर बांधलं आणि त्या घरामध्ये रात्री तुम्ही फक्त बेडवरती झोपता, आणि बेडवरती झोपल्यावर आतमध्ये तुमचं सुंदर डेकोरेशन असतं. पूर्वीची घरं तुम्ही बघितलं तर त्या घराला काही फरशी पण नसायची. मला आठवतं, मी लहान होतो त्यावेळेस सारवायची घरं होती, आणि कोणाच्या घरात फरशी, ती बी फरशी कुठे शहाबादी फरशी असली तर म्हणतो श्रीमंत आहे बाबा तो, का तर त्याच्या घरामध्ये फरशी आहे. मग त्या घरामध्ये जे लोक आणि गोधडी टाकत होते ते गोधडी फाटकी असायची, आणि ज्याच्या घरामध्ये ती चटई असायची ते म्हणते श्रीमंत होते. मग विचार करा, या सगळ्या वस्तू तिथं असताना त्या घरामध्ये मुख्य भाग काय होता? फक्त फरशी आणि झोपणं, एवढंच त्याच्यामध्ये होतं. आता जर तुम्ही बघितलं तर तुमच्या सिलिंग पासून सगळं चेंज आहे. मग विचार करा, या सगळ्या गोष्टी प्रभू तुम्हाला देत असताना उपयोग काय त्याच्यामध्ये? म्हणजे उपयोग असणारा फक्त देवाच्या दृष्टिकोनातनं मानव आहे. आणि मानवाला कनेक्टेड असणाऱ्या सगळ्या गोष्टी देव उपलब्ध करून देत असताना नवीन नवीन गोष्टी तुम्हाला पुरवतो, नवीन नवीन वस्तू पुरवतो. कशासाठी? त्याची करुणा तुम्हाला दिसत आहे. प्रति दिवशी रोज नवीन नवीन होत असते. आणि बायबल काय सांगतं माहिती का? देवानं मानवाला बायबल दिला आणि त्या बायबलमध्ये एक एक गुपित रहस्य उलगडून ठेवलं बरं का. त्यानं जे लोक शास्त्र वाचतात त्यांना त्यातलं सिक्रेट कळतं. असं लिहिलंय, तो आपली मूठ उघडतो आणि त्याची दया रोज सकाळी नवीन होते. म्हणजे ते तुम्हाला वाचावं लागतं. आणि लक्षात ठेवा, शास्त्र हे काही पुस्तक नाही वाचून सोडून द्यायचं, ते अनुभवायचं पुस्तक आहे. त्याची दया रोज तुमच्यासाठी नवीन, प्रति दिवशी नवीन नवीन अनुभव, नवीन साक्ष, नवीन देवाचा हात तुमच्या डोक्यावर असल्याचं चिन्ह तुम्हाला प्राप्त होतं. म्हणून आम्ही देवाशी आमचं असणारं नातं रोज घट्ट करायला पाहिजे. दिवस वाढला म्हणजे काय? देवाशी नातं मजबूत करायला पाहिजे. जितकं देवाशी तुमचं नातं मजबूत होईल तेवढे आशीर्वाद तुमच्या जीवनामध्ये येणार. जेवढं देवाच्या जवळ तुम्ही राहाल ना, तेवढं देवापासूनची कृपा तुम्हाला प्राप्त होणार आहे. देवाच्या जवळ राहणं प्रति दिवशी फार गरजेचं आहे. लक्षात ठेवा, कोणत्याही माणसाच्या जवळ राहू नका, पण देवाच्या जवळ राहा. माणूस तुम्हाला काही देणार नाही, काहीच देणार नाही. तो चेंगट आहे. तू त्यात स्वतःच काढून काय देणार आहे हो? बायबल सांगतं, देवानं आपला पुत्र, एकुलता एक पुत्र दिला. म्हणजे देवाच्या जवळ राहिल्यावर जे मिळणार आहे ते सर्वोत्तम आहे. आणि तो म्हणतो पुत्र दिला तर बाकीच्या गोष्टी देणार नाही काय? ह्या बाकीच्या गोष्टी त्याच लोकांना माहित नाही. ज्या बाकीच्या गोष्टी आहेत ना, ते सिक्रेट आहे. मग जसं तुमचं आयुष्य वाटतं, ऐका बरं का, बाकीच्या गोष्टी त्यांना ब्रॅकेटमध्ये टाकला. आता शिरीनला जन्माला घातलं, कितवा वाढदिवस आहे तिचा? 5-6 किती? 7 वर्ष. 7 वर्षात तुम्हाला काय सिक्रेट कळलं तिचं? शिरीनच कळली, इकडून तिकडून पळणारी शिरीन. तुम्हाला काय कळलं तिला तिच्या बाबतीमध्ये? तुम्हाला काहीच कळलं नाही. पण जसं ती वाढेल ना, तर बाकीच्या गोष्टी काय सांगितलं शास्त्रामध्ये? त्यानं पुत्र दिला तर बाकीच्या गोष्टी, मग बाकीच्या गोष्टी तुम्हाला जशी ती वाढेल तसं कळणार आहे. एक दिवशी ती मोठी होईल
मोठ्या हुद्द्यावर जाईल त्यावेळेस आम्हाला कळेल अरे बाकीच्या गोष्टी या Amen. होत्या. Hallelujah. म्हणून देवाची योजना आहे. जन्माला घातलेल्या प्रत्येक व्यक्तीला आता तुम्ही ती पण तुम्हाला माहित नाही काय तुमच्यामध्ये योजना आहे. मी सोलापूरमध्ये आल्यावर त्या दिवसाची आठवण करा ज्या दिवसामध्ये मी एंट्री मारली. त्या दिवशी काय देवाची योजना होती. अंगावरचे कपडे जर तुम्ही बघितले तर आता मी ते पाहिल्यावर मी माझाच हसतो. मी असा पण होतो का तर देवाची योजना मला माहित नव्हती त्यावेळेस काय योजना आहे. पण आता तुम्हाला बरं आता मी आलो ती पण देवाची योजना नाही. अजून देवाची योजना याच्या पलीकडे जेवढं Amen. जगणार तेवढी योजना असणार आहे. Amen, amen. म्हणून जगण्याची आशा कधी सोडायची नाही. Hallelujah. परमेश्वराचं लक्षात ठेवा. प्रश्न येतात, स्ट्रगल येतं, संघर्ष येतो, निराश हताश होऊन आम्ही म्हणायचं नाही माझं सगळं संपलं. अरे त्यानं पुत्र दिला, Hallelujah. बाकीच्या गोष्टी पण देणार आहे. आणि Amen. बाकीच्या गोष्टी सिक्रेट आहेत बरं का. ते Amen. जगण्यासाठी देव प्रेरणा देतो. जगा, Hallelujah. तुम्ही जगत राहा मग तुम्हाला मिळत राहील. तुम्ही जगत राहा म्हणजे तुम्हाला मिळत राहील. रोजच्या दिवसामध्ये आमची प्रार्थना काय असली पाहिजे. देवा जगण्याची प्रेरणा एकच आहे, ते म्हणजे तुझी योजना. Hallelujah. काय जगण्याची प्रेरणा. देवाची योजना ही जगण्याची प्रेरणा आहे. आणि Amen. देवाची योजना माणसाच्या आता आम्ही काय तर करायचं म्हणलं साऱ्या गावाला दौंडी पिटवून सांगतो नाही का. एखादी गोष्ट करायची म्हणल्यावर आम्ही साऱ्या गावाला सांगतो हे करणार ते करणार ते. देवाचं काम तसं नसतं. देव नेहमी सरप्राईज देत असतो. Hallelujah. नेहमी सरप्राईज बरं का. अब्रामाला 100 वर्षी सरप्राईज दिलं, त्याला वाटलं पण नाही. ती सारा म्हणती मला काय मुलगा होणार आहे, आता माझं वय एवढं झालेलं आहे. पण देवानं तिला सरप्राईज दिलं. Hallelujah. सरप्राईज साधा सुद्धा नाही तर सरप्राईज तिला इसहाक दिला. लक्षात ठेवा देवाची योजना घेऊन जगत राहा. Amen. का पशुचं आणि प्राण्यांचं त्यांनी माणसाचं वाचा ते वचन सावचन. तुझे नीतिमत्व तुझे नीतिमत्व महान पर्वतांसारखे महान पर्वतासारखे आहे. आहे. तुझे निर्णय तुझे निर्णय अथांग महासागरासारखे आहेत. अथांग महासागरासारखे आहेत. देवाचे निर्णय, या निर्णया संबंधाची कोणतीच कल्पना तुम्हाला नाही. काही गोष्टी देवानं निर्णय घेऊन ठेवलेला आहे प्रत्येकाच्या बाबतीमध्ये. शिरींच्या बाबतीत देवानं निर्णय घेऊन ठेवलेला आहे आणि तो निर्णय केवढा मोठा आहे. अथांग समुद्रासारखा. कळतंय का तुम्हाला. म्हणजे देवाच्या प्लॅनिंग मध्ये जर तुम्ही बघितलं तर त्याचे प्लॅनिंग फार मोठे मोठे आहेत. Amen, amen. इंदिरा गांधी जन्माला आल्यावर कोणाला माहिती होतं का ती भारताची पंतप्रधान एवढे वर्ष होईल. कोणालाच माहित नव्हतं. जन्माला येणारी प्रत्येक व्यक्ती तिला माहीतच नाही तिचं अस्तित्व काय. परंतु जसं तुम्ही वाढता देव आणि तुमच्या वाढण्याबरोबर तुम्हाला आकार देण्याचं काम करतो. मला पूर्ण विश्वास आहे शिरीर देवाच्या योजनेचा एक भाग आहे. Amen, amen. आणि ते दिवस लांब नसणार आहे. आता जे तुम्ही म्हणतो ना तुम्हाला चांगली मंडळी, तुम्हाला सगळे सुरेश ब्रदर लिडिंग करताना म्हणतो ते, आणि तुम्ही पण प्रार्थना करताना चांगली मंडळी. पण ज्या दिवशी देवाची योजना पूर्ण होईल ना, मंडळी म्हणेल देवानं चांगली शिरीन या मंडळीला दिली का. हा देवाच्या योजनेचा भाग आहे. Amen. देवाच्या योजनेचा भाग आहे तो. कधी कधी तुम्हाला मंडळीचा अभिमान वाटतो आणि कधी कधी देव योजनेमध्ये असल्या कारणानं मंडळीला त्या व्यक्तीचा अभिमान वाटत असतो. असं देव. आता तुम्हाला कसं वाटतं नाही का, तुम्ही प्रार्थना करताना आम्ही धन्य आहोत या मंडळीचे भाग आहोत, आम्ही धन्य आहोत आणि आम्हाला तोंडोतोंड तुमचं वचन ऐकायला मिळतं. तुम्ही योजनेचा भाग. पूर्वी तसं होतं का. तसं नव्हतं. पूर्वी तसं नव्हतं. जशा देवाच्या योजना पुढं जायला लागतात ना त्यावेळेस आम्हाला कळतं अरे देव अथांग समुद्रासारख्या त्याच्या योजना आहेत. त्याचे निर्णय अथांग समुद्रासारखे. Amen. कान देऊ नाही का. ज्याच्यावर तुम्ही प्रेम करता, ज्याची तुम्ही उपासना करता, ज्याची तुम्ही आराधना करता, त्याच्याकडं तुमच्यासाठी निर्णय म्हणजे देव बदलत नाही बरं का. Amen. देवाचा निर्णय एकदा ठरला की ठरला. मोशेला त्यानं त्या इस्रायल लोकांची सुटका करायसाठी त्याला वापरायचं म्हणजे वापरायचं ठरवलं. देव नाही बदलत. तुम्हाला किती ठरवा डोक्यामध्ये मी हे करेल ते. जसं देवाने माझ्या बाबतीमध्ये निर्णय घेतला होता पाळक बनवायचा. मी किती पळालो तर देवाने थोडं सोडलं. तुला बनवायचं म्हणजे बनवायचं. शिरीनला जे बनवायचं ते देवानं निर्णय घेऊन ठेवलेला आहे. कोण बदलणार आहे. त्या चाकोरीमध्ये तुम्ही राहिल्यावर बरोबर ते घडलं जातं. Amen. कधी कधी आम्हाला प्रश्न पडतो की काय निर्णय घ्यावा समजत नाही. बरेच लोक मला फोन करून पाळक साहेब निर्णय काय घ्यावा तुम्ही सांगा. म्हटलं निर्णय सांगत नाही, प्रार्थना करायला सांगा. मला माहिती आहे आणि मी त्यांना सांगतो मी प्रार्थना करेल आणि जो निर्णय घ्यायचा प्रभू त्याच्यासाठी सकारात्मक वातावरण निर्माण करेल, मार्ग मोकळा करेल. म्हणून लक्षात ठेवा निर्णय देवाला विचारा आणि जीवन तुम्ही जगा. Amen. देवाला म्हणायचं देवा तुझा निर्णय माझ्या बाबतीमध्ये काय, तुझा काय डिसिजन आहे.
कोणती योजना, कोणतं प्लॅनिंग करून तू मला या पृथ्वी तलावरती पाठवलं. मग मोशे म्हणतो, प्रभू मी या लोकांची सुटका करण्यासाठी जात नाही, मी जड ओठांचा आहे. पण देवाचा निर्णय काय, या मुक्याला, या बोबड्या माणसाला मला न्यायचंय आणि 30 लाख लोकांचं नेतृत्व केलं. हा देवाचा निर्णय होऊन चुकला होता. मी डिसिजन घेतलेला आहे, मी ठरवलेला आहे. आणि काय माझं ठरवणं आहे, माझा काय पक्का निर्णय, माझा निर्णय हाच आहे की हा जो व्यक्ती आहे हा 30 लाख लोकांचं नेतृत्व करणार आहे. आणि मग तो देवा मला बोलता येत नाही. मग तो देव त्याला समजावून सांगतो, मनुष्याला वाचा कोणी दिली, जीभ कोणी बनवलं, तोंड कोणी बनवलं. म्हणून लक्षात ठेवा, देवानं तुम्हाला जे बनवलं ना ते देवाची परफेक्ट योजना आहे. परफेक्ट योजना आहे. तुमच्याकडे काय नाही हे बघायचं नाही. जे तुम्ही आहात देवाच्या परफेक्ट योजनेमध्ये. जो काळा आहे त्याने म्हणायचं मला काळा का बनवलं, जो गोरा आहे त्याने असं नाही म्हणायचं मला गोरं का बनवलं, जो उंच आहे त्याने असं नाही म्हणायचं मला उंच का बनवलं, जे बुटकं आहे त्याने मला बुटकं नाही. देवाची योजना तुम्ही आहात. आणि लक्षात ठेवा, देव सगळ्याला इतकं भारी बनवून ठेवतो ना, आणि भारी बनवून ठेवल्याबरोबर मला कळतं जसं जसं तुम्ही पुढे जाताना तिथं तिथं देव तुमच्याद्वारे त्याचं कर्तृत्व, कळतंय का, देवाचं कर्तृत्व तुमचं नाही. तुम्ही शून्य आहात. म्हणून देवानं तुम्हाला एक विशिष्ट चाकोरीमध्ये बनवलेलं आहे. आता बघा विचार, काय काय खूप सुंदर असतात पण ते हिरो बनत नाहीत. त्यांचा चेहरा सुंदर आहे मग काय हिरो बनले का सगळे, नाही बनत. आणि काहींचे चेहरे एवढे विद्रूप असतात आणि ते हिरो बनतात. जॉनी लिव्हर कसला तोंड आहे बघा त्याचं, झाला का नाही पण हिरो, तो कमवलं का नाही त्यांनी पैसे. आणि तुम्ही बघितले तरी 101 आहे, तुम्ही स्टारपेक्षा तुम्ही भारी. मग तुम्हाला का नाही, देवाची योजना ती नाही, देवाची योजना जी आहे ती खूप भारी आहे. काय योजना आहे तुम्हाला कळणार नाही, पण तुम्ही वाढाल ना. देव खाली इतकं सुंदर दिले बघा बरं, काय म्हटलंय त्या ठिकाणी, तुझे नीतिमत्व, तुझे नीतिमत्व महान पर्वतांसारखे आहे. 7 हे देवा तुझे वात्सल्य किती अमोल आहे, किती अमोल आहेत. मानव जाती तुझ्या पंखाच्या छायेचा आश्रय करीते. म्हणजे देव त्याचं मोलवान वात्सल्य कुणाला देतो, जे त्याच्या पंखाखाली येतात त्यांना. सगळ्याला नाही वात्सल्य दाखवत. प्रार्थना करणाऱ्या सगळ्याला नाही कृपा. बरेच लोक मला सांगतात आम्ही एवढी प्रार्थना करतो देव का ऐकत नाही. ऐकायला पाहिजे देवाने आमची प्रार्थना. प्रार्थना करतात त्यांना वात्सल्य मिळत नाही, पंखाखाली येतात त्यांना वात्सल्य मिळतं बरं का. कोंबडीचं वैशिष्ट्य आहे, ती पिलांना पंखाखाली घेते. आणि म्हणून इस्रायला तो म्हणतो ना, इस्रायला कोंबडी जशी पिलाला पंखाखाली एकवटण्याचा प्रयत्न करते तसं कितीदा तरी मी तुला एकवटण्याचा प्रयत्न केला, पण तू माझ्या पंखाखाली आश्रयाला आला नाही. लक्षात ठेवा, जगामध्ये वाढताना शिरीनला कोणाच्याच पंखाचा आश्रय देऊ नका, पण देवाच्या पंखाचा आश्रय द्या. देवाच्या पंखाखाली ती सगळ्यात सुरक्षित आहे, बाकी कुठंच नाही. ती नाही, मी पण हो, तुम्ही पण. काय शिरीनसाठी नाही उपदेश, तुमच्यासाठी उपदेश आहे. देवाचे पंख मजबूत आहेत. अजून एक तुम्हाला सांगू का, या पंखाला छाटण्याची ताकद कोणामध्ये नाही. आणि त्याने दाखवलं क्रूसावरती. सैतानानं सारी शक्ती एकवटून त्याला मारण्याचा प्रयत्न केला, पण बायबल सांगतं तो फक्त मेल्यासारखा क्रूसावरती पडला. 3 दिवस 3 रात्र. सैतानाला वाटलं सगळं संपलं. सगळी शक्ती एकवटून आपली नांगी येशूच्या कुशीमध्ये घातली आणि अंधार पडला. सैतानाला वाटलं मोठा विजय मिळाला, परंतु येशू ख्रिस्त मरणाची ऍक्टिंग करून गेला कुठं तर अधोलोकामध्ये. आणि तिथं अधोलोकात मेलेले जे आत्मे आहेत त्या आत्म्यांना त्यांनी बाहेर काढून दाखवलं, जीवन मरण याची सत्ता माझ्याकडे आहे, मी मरणावरती विजय मिळवलेला आहे. आणि म्हणून इतका मोठा विजय देव. आता विचार करा, हे पंख छाटण्याची ताकद कोणामध्ये आहे. शेवटचा शत्रू मरण, या मरणालाच त्यानं हरवलेलं आहे. जगातला सगळ्यात मोठा शत्रू. सायन्स सगळं करू शकते, सगळं करू शकणार आहे सायन्स. बंद पडलेलं हार्ट पण काही काळ चालू ठेवतं. गेल्यावर इमिजिएटली तिथे तुम्ही गेला ना, मग ते म्हणतात बरं झालं तुम्ही लवकर आणलं, अजून आहे, आपण पंपिंग करू, मग शॉक देऊ, आणि मग सगळं करून सुद्धा तो व्यक्ती हा आता जीवन झाला बघा. पण येशू ख्रिस्त 4 दिवसाचा लाजरस कबरेतनं बाहेर काढू शकतो. सायन्स ते करू शकत नाही. का? कारण बायबल सांगतं त्याची योजना आणि त्याची ताकद परफेक्ट आहे, म्हणून त्याच्याच पंखाखाली आश्रय घ्या. म्हणून मरिया म्हणते तू असता तर माझा भाऊ नसता. म्हणजे आश्रय कुणाचा घ्यायला पाहिजे? परमेश्वराचा. कोणाचा आश्रय घेऊ नका. ज्याच्या आश्रय तुम्ही घ्याल ना, त्या व्यक्तीकडनं तुम्हाला तो
तो आम्ही नाही खूप विश्वास ठेवला पण अमकं झालं. कोणी सांगितलं त्याच्या पंखाखाली जाऊन बसायला? तुम्हाला देवाच्या पंखाखाली सुरक्षित आहे हे बायबलमध्ये कळलं नाही का? प्रभूचे पंख सुरक्षित आहे. आणि एक गोष्ट तुम्हाला सांगतो, जेव्हा तुम्ही प्रभूच्या पंखाखाली जाताना चुकून तुम्ही डोकं जरी बाहेर काढलं, ती कोंबडी बघा ते पंखाखाली पिलाला घेतलं ना, ते पिलू जर असं डोकं बाहेर काढलं, ती घार आली ना, ती फटकन आत मारून त्या पिलाला आतमध्ये ढकलते. देव असंच करतो. चुकून तुम्ही डोकं जरी बाहेर काढलं तर फटकन आत घालवतो, म्हणतो बाहेर बघू नका, आतच राहा. का तर त्याच्या पंखाखाली सुरक्षा आहे. म्हणून आश्रय कोणाला आहे? कोणाला त्याचं वात्सल्य मिळणार आहे? जे त्याच्या पंखाखाली आश्रय घेतात त्याला. त्याच्यानंतर त्याच वचनामध्ये पहा, 7व्या वचनामध्ये, हे देवा, 8 वचन, तुझ्या घरातील समृद्धीने, तुझ्या घरातील समृद्धीनं त्यांची तृप्ती होईल. कोणाची तृप्ती होईल? पंखांचा आश्रय जे घेतात. प्रभूच्या पंखाखाली आश्रय घेतात त्यांना काय प्राप्त होणार आहे? समृद्धी. म्हणजे शिरीनला जर प्रभूच्या पंखाखाली ठेवलं तर कोणता आशीर्वाद मिळणार आहे? समृद्धी. आणि जगाची सगळी धडपड समृद्धीसाठीच आहे. कोणाला वाटत नाही श्रीमंत व्हावं, कोणाला वाटत नाही 2-4 कोटीच्या बंगल्यात राहावं? सगळ्यालाच वाटतं ना. का तुम्ही एवढे पवित्र आणि एवढे चांगले लोक आहेत, नाही प्रभू आला 10x10च्या खोलीतच राहू दे आणि प्रभू तसंच घेऊन जा पण प्रार्थनेत टिकून. नाही हो, मिळालं नाही तर रडत बसता. एक घर असलं तर तुम्हाला वाटतं अजून एक घर असायला पाहिजे, अजून एक आलं तर तुम्हाला वाटतं अजून एक असायला पाहिजे. म्हणजे तुम्हाला समृद्धी पाहिजे. पण समृद्धी कोणाला मिळते? जे त्याच्या पंखाखाली असतात त्यांना समृद्धी. हालेलुया. त्याच्या पंखाखाली समृद्धी आहे. आमेन. म्हणून जगात कुठं पण जा पण पंखाखाली या. आमेन. कुठे गेलं की पंखाखालीच, देवाजवळ जाऊन. आणि देवाजवळ जाऊन बसला ना, आता विचार करा, देवाकडे एवढे आशीर्वाद आहे. तो म्हणतो आकाश माझं सिंहासन, पृथ्वी माझं पाय ठेवण्याचं ठिकाण. म्हणजे सगळी पृथ्वी कोणाच्या मालकीची आहे? परमेश्वराच्या. मग आता विचार करा, सगळी पृथ्वी देवाच्या मालकीची आहे, तर पृथ्वीवरच्या सगळ्या वस्तू देवा त्याच्याच मालकीच्या आहेत. मग त्याच्याजवळ बसलं तर फायदा आहे ना. आमेन. म्हणून तर मरिया, ती मार्था काय सांगती बघा ना, ती मार्था जी आहे ना, तुमच्या मरिया तुमच्या चरणाजवळ जाऊन बसली. येशू तिला काय म्हणतो? मरियानं चांगला वाटा निवडला. का तर त्या मरियाला माहितीये मरिया काय कर, येशूच्या जवळ बसते. चांगला वाटा तोच येशूच्या जवळ बसणं, हालेलुया. पंख्याखाली बसणं, त्याच्या जवळ बसणं. जवळ बसलं की जवळच्या, अहो साधी गोष्ट आहे हो. कोण चहा प्यायला जर कॅन्टीन मध्ये बसलं तुम्ही जर गेला ना, तर त्याला लाजकाचा अर्धा तुम्हाला द्यावा लागतो. द्यावाच लागतो का? तो पीत बसतो, तो नाही और एक मंगाव. आणि मग तुम्ही वाट पाहता यांना अजून दुसरं काहीतरी मागवा. आणि तो भुकेलेला असतो, तो वाट बघतो तुम्ही उठून जायची, पण तुम्ही जात नाही. शेवटी लाजकाजत त्याच्यावर तुम्हाला पण अर्ध खावंच लागतं. मिळतं का नाही ते? म्हणजे ज्याच्या बरोबर तुम्ही बसतात त्याच्यातलं शेअरिंग तुम्हाला मिळतं. अहो तुमचा देव तर दिलदार आहे हो. हालेलुया. दिलदार आहे तो, खूप मोठ्या मनाचा आहे. आमेन. पण होतं काय माहिती का, आम्ही मध्येच त्याला सोडून दुसरीकडे कुठंतरी फिरायला बघतो. आणि मग काय होतं माहिती का, जो जवळ तो मालक, हालेलुया. जो जवळ आहे तो मालक ना, मध्येच मी सोडलं त्याला, त्याची सोबत सोडली, मग जो चिटकला त्याला मिळणार आहे ना. मग एक काम करायचं, त्याला सोडायचंच नाही आमेन. आणि दुसऱ्याला चिटकूच द्यायचं नाही. पेत्रानं तीच गोष्ट केली. सगळे तिथं गेल्यावर पेत्रानं येशूचं ऊर सोडलं नाही सोडणार मरेपर्यंत. थोडा काळ तो सुटला, पण परिणाम काय झाला माहिती का? पेत्रानं जरी येशूला नाकारलं ना, पण पुनरुत्ती झाल्यावर हा हृदयातला पेत्र एवढा शिव्या देऊन सुद्धा येशू त्याला शिष्यांना जाऊन सांगतो, त्या मरियेला सांगतो, पेत्राला पण निरोप दे, मी उठलोय. जेव्हा जवळ राहण्याची सवय असते ना, त्यास देवाला सुद्धा तुमच्याशिवाय करमत नसतं. हालेलुया. जवळच्या व्यक्तीचं एक वैशिष्ट्य असतं पहा, तुमचं किती पण बिनसलं ना, पण जी जवळची व्यक्ती ना, तुम्ही भांडा रडा आणि थोड्या वेळाने तुम्हाला बरोबर तिच्याविषयीचं आकर्षण निर्माण होतं. आपोआप तुम्ही बोलायला लागता. बघा आता तुम्ही तर माणूस आहे, तो तर देव आहे. हालेलुया. तुमच्यातल्या भावना एवढ्या स्ट्रॉंग आहेत. देवाचं प्रेम तर किती भारी आहे. मग तुम्हाला वाटतं नाही आपण पुन्हा एकदा एकमेकाशी समेट करावा, चांगलं राहावं. देवाला किती विशेष वाटत असेल. म्हणून क्षणभर तो माझ्यापासून दूर झाला, किती क्षणभर, पण मोठ्या करुणेनं त्यानं पुन्हा मला जवळ केलं. क्षणभर बरं का, एक क्षण देव दूर करतो, दुसऱ्या क्षणाला त्याचं एवढं प्रेम निर्माण होतं. बघा या प्रेमाचं एक वैशिष्ट्य आहे, जेव्हा तुम्ही खूप भांडता ना, तेव्हा तितक्याच प्रेमानं तुम्ही प्रत्येकाला कवटाळता. पण ज्याच्याशी तुम्ही जास्त भांडतात त्याला जास्त, म्हणजे याचा अर्थ भांडू नका, प्रेम वाढण्यासाठी तर भांडत बसतात. पण भांडल्यावर असं होतं कधी कधी, जेवढं भांडल तेवढं जास्त तुम्ही प्रेमाने एकत्र येता. आणि बघा भांडल्यानंतर ना तिथं समेट गेलं, वाढ ह्याला जेवायला,
आधी तर चालत्या जेवत्या ताठवून हाकलली असं, उठ चालू पड घराच्या बाहेर. पण परत एकदा समय झालं, वाढ घ्यायला जेवायला खाल आणि बघा, आधी चापटी मारून हाकललेलं असतं, पण तो पोरगा रडत रडत परत घरात आल्यावर त्याच्या तोंडाला हात लावून गालगुच्चे घेऊन, एवढं मोठं टोंगड असतं पण त्याला घास सुद्धा भरवला जातो. का? कारण पुन्हा आल्यावर देवाचं विशेष प्रेम प्राप्त होतं. म्हणून ही गोष्ट म्हटलंय, सुखा त्याच्या घरातल्या समृद्धीनं तुमची काय होईल? तृप्ती होईल. तृप्ती म्हणजे नंतर तुम्हाला बसबस होईल. हालेलुया. देवाच्या जवळ राहिले तर बसबस Amen, होणारे आशीर्वाद. आमेन. तृप्ती म्हणजे आता याच्यानंतर देवा बस झालं, बस आता नको, आता मला जसं वाटतं सूट नको, बस झाले, ठेवायला जागा नाही. आता कोणी घ्यायचं म्हटलं तरी मला एकदम धडकीवरती ठेवू कुठं? का तर एवढं प्रभू. मी एका विशिष्ट गोष्टीविषयी बोलत नाही. तुम्ही कोणत्याही गोष्टीचा विचार करा. शिरीन तिच्या आयुष्यामध्ये ती कोणत्याही गोष्टीचा विचार करेल, भरून उरेल इतकं प्रभू तिला देईल. हे देवाचं वचन आहे, इकडची तिकडची गोष्ट नाही. हे परमेश्वराचं वचन आहे. तिला प्रभूच्या जवळ ठेवा, देवाच्या जवळ बस. आमेन. तुम्ही जे द्याल ना, शेवटी तिचा डायलॉग असणार आहे. आता तिला काही कळत नाही, जरा मोठी होऊ द्या. ती मोठी झाली की लगेच कंपॅरिझन असतं. त्यांनी हे घेतलं, आम्हाला ते नाही, त्यांच्याकडे ते आहे, आमच्याकडे ते नाही, म्हणजे तिथं कंपॅरिझन होणार आहे. परंतु जर ती देवाच्या जवळ राहिली ना, तर तिची एक साक्ष असेल, हालेलुया. देवानं उत्तम ते मला दिलं Amen. आणि एवढं दिलं की आता मी समाधानी आहे. हालेलुया. आता मी समाधानी आहे. काय आज या घोडके परिवाराची साक्ष नाही? काय तुमच्यामध्ये समाधान नाही का? तुम्हाला वाटत नाही ज्या ज्या गोष्टी आम्हाला पाहिजे त्याच्यापेक्षा अधिक प्रभूने आम्हाला दिलेल्या आहे? हालेलुया. दिलंय. कोणत्या गोष्टी बाकी आहेत? अहो तुम्ही नुसती डोक्यात कल्पना करा, हे पाहिजे ती गोष्ट प्रभू लगेच पुरवतो. कल्पना करून बघा, देवाला बिलगून राहा, इमॅजिनेशन कधीतरी करा, असं पाहिजे असं पाहिजे म्हटल्यावर ती कल्पना केल्याबरोबर तुमच्या समोर उपलब्ध होतं. का? कारण ही प्रभूची कृपा तुमच्यावरती आहे. अजून एक गोष्ट वाचूया. हा, तुझ्या घरातील समृद्धीने हा त्यांची तृप्ती होईल. हा, म्हणजे परमेश्वर त्यांना समृद्ध करेल. अजून आणि तू आपल्या सुखांच्या नदीचे पाणी त्यांना पाजशील. आता या सुखांच्या नदीचं जे वैशिष्ट्य आहे ना, त्याच्यात काय काय सुख आहे सांगू शकत नाही बरं का. सुखांच्या नदीचं, नदी एक आहे पण त्या नदीमध्ये अनेक शिल्प आहेत, सुख नावाची शिल्प आहेत, वेगवेगळे सुख आहेत. एकच नदी आहे आणि त्या नदीमध्ये तो म्हणतो सुखांच्या नदीचं पाणी. म्हणजे काय हो नेमका? काय त्या पाण्याचं वैशिष्ट्य आहे? अहो आमचे लोक येरुशलेमेतले गेले तर तिकडून पाणी घेऊन येतात आणि त्या पाण्याला आम्ही इतकं महत्व देतो, परंतु त्या पाण्यामध्ये सुख नाहीये, ते पाण्याने काही घडणार नाही. पण परमेश्वर सुखांच्या नदीचं पाणी देतो ना, त्या दुःख तुमच्या अवतीभोवती पण फिरत नाही कुठल्याच गोष्टीचं. देवाच्या जवळ राहण्यामध्ये जो आनंद आहे, देवाच्या जवळ राहण्यामध्ये जो फायदा आहे, तो फायदा तुम्हाला जगात कुठं सापडणार नाही. लक्ष, सगळं सुख शिरींच्या पायाभोवती लोळण घेणार आहे. का? तिला प्रभूच्या जवळ ठेवल्याचा प्रतिफळ प्रभू देणार. ते तिलाच नाही, तुम्हाला आणि मला प्रत्येकाला. लक्षात घ्या, प्रभूची योजना काय? काय देवाची योजना आहे? मी तुम्हाला सांगितलं, मानव जातीला तो सांभाळतो आणि कुणाला सांभाळतो? पशुला. आता पशुला काय ते सुखाचं पाणी आहे, त्याला माहित नाही कोण येईल आणि कोण मला घेऊन जाईल, कोणाच्या घरात कापलं जाईल, नाही का? त्या कोंबडीला सकाळी माहिती होतं का किती कोंबड्या कापल्यात? माहित नाही. ते एवढ्या लोकांना जेवण आहे म्हटल्यावर त्या कोंबड्यांना माहित पण नव्हतं आज ते प्रशांत येणार आहे आणि मला घेऊन जाणार आहे आणि ते पार्टी करणार आणि कापणार. त्यांना काय सुख आहे? सुख तर आम्हाला आहे, आम्ही खाणार आहे, आम्हाला तो एन्जॉयमेंट, तो आनंद मिळणार आहे. बायबल सांगतं प्रभूला बिलगल्या कारणानं तुमच्या म्हणजे पशुला वाढवलं याच्यामध्ये आनंद नाही, देव तुम्हाला वाढवतो याच्यामध्ये देवाला आनंद आहे. पशुचं पण आयुष्य वाढवतो, तुमचं पण आयुष्य वाढवतो, तुमच्या पण आयुष्याची मर्यादा वाढवतो. पण तुमच्या आयुष्याची मर्यादा वाढवण्याचं कारण काय? तुम्हाला सुखांच्या नदीचं पाणी द्यावं. देवाची योजना आहे. म्हणून लक्षात ठेवा, तुम्ही आज वाढला, मी आज वाढलो, शिरींचं वर्ष वाढलं. कशासाठी वाढलं? सुखांच्या नदीच्या पाण्यासाठी वाढलं. कशाला वाढवलं देवाला? तिला सुखांच्या नदीचं पाणी, त्यातलं जे असणारं तत्व, त्यातलं सत्व, ते तुमच्यामध्ये यावं आणि ते आल्यानंतर
असं लिहिलं एचकेलला तो म्हणतो की मानव पुत्रा जरा खोल पाण्यामध्ये जा. तो त्या नदीमध्ये गेला. तो म्हणतो गुडघ्यावर गेलो, मग गोट्यावर गेलो, कमरेइतकं गेलो, मग गळ्याइतकं गेलो आणि पोहायला लागलो त्या नदीमध्ये. आणि नदीमध्ये पोहता पोहता मी बघितलं त्या नदीच्या पात्रामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे मासे. अहो तुम्हाला सुखाच्या नदीमध्ये गेला ना तर तुम्हाला भिन्न भिन्न अनुभव येणार, वेगवेगळ्या साक्षी तुम्ही अनुभवताल. या सुखाच्या नदीच्या पाण्याचं वैशिष्ट्य काय, याच्यामध्ये जे वेगवेगळे मासे आहेत तशा वेगवेगळ्या व्हरायटीच्या साक्षी तुमच्या जीवनात असणार आहे. जरा आत तर जाऊन बघा ना. आतमध्ये जा म्हणजे काय, अजून एक वर्ष पुढे जा, थोडं पुढे जा, अजून एक वर्ष. म्हणून लक्षात ठेवा, कोणी सुद्धा मरायच्या भानगडीत पडायचं नाही. कधी कधी आम्ही खूप निराश झाल्यावर, वय झाल्यावर आम्ही म्हणतो आता देवानं न्यावं. कशाला न्यावं, मी ते वरती अजून 3 BHK बांधायला लागलो ना राहण्यासाठी. म्हणजे लोकच म्हणाले 3 BHK बांधा, मला काय, मी एका परचूर पण झोपायला तयार आहे. मग बांधता बांधता आमचे आता त्या पांढऱ्या फरशा टाकू नकोस. मी म्हटलं तुझ्या आवडीच्या टाक. मग ते म्हणे माझं किती आयुष्य राहिलं, तू काय 10-20 वर्ष जाणार आहे का वर्ष अजून. अरे नाही जाणार. मग नाही जाणार तर तुझ्या आवडीच्या टाक. म्हटलं तुला कसल्या फरशा पाहिजे. म्हणजे जगण्याचा विचार करायचा, मरण्याचा करायचा नाही. का, कारण जगण्यामध्ये प्रभूनं काय सुख ठेवलं ना रोज तुम्हाला कळणार. कधीच निराश व्हायचं नाही. आता सगळं संपलं. देवाला संपवणं आवडत नाही, त्याला वाटतं सुरुवात करावी. म्हणून तर तिडीवरचा तो मुलगा नाईन नावाच्या गावातला तो मेला. नाईन म्हणजे आनंद, आणि तो मुलगा मेला, प्रभू गेला आणि त्याला जिवंत केलं. अरे नाईन गावामधला आनंद तू बघ, जगा, वाढा. आणि रोजच्या दिवसामध्ये प्रभूनं कशासाठी जगवलं हे प्रभूला विचारायचं. देवा कशासाठी ठेवलंस. त्याच देव सांगतो सुखाच्या नदीचं पाणी पाजण्यासाठी तुला ठेवलं. सुखांच्या, आज एखादं सुख मिळालं, आज तिला एखादं सुख मिळालं, एक चांगला ड्रेस मिळाला, तुम्ही तिला एक बक्षीस द्याल, ते एक सुखांच्या नदीचं. तिच्या बापाने आईनं तिला ड्रेस घेतला, आता तुम्ही द्याल ते सुखांच्या नदीचं. प्रत्येकाचं काही ना काहीतरी गिफ्ट आले. आता तिच्या दृष्टिकोनातनं काय, ती सगळं संपल्यावर तिचं उत्सुकता काय, बॉक्स बघणार, काय कोणी दिलेलं आहे, हे कोणी दिलं, ते कोणी दिलं. मग तिला हे सुखांच्या नदीचं पाणी तिच्यासाठी आता. पण तू ज्यास ती मोठी होईल त्यास तिला कळेल सुखांच्या नदीचं पाणी प्रभूनं किती सुंदर ठेवलेलं आहे. हे तुमच्यासाठी आहे. हे प्रभूनं तुमच्या जीवनासाठी एक खास प्रकारची योजना करून ठेवलेली, परंतु ती तुम्हाला समजणार नाही. अजून एक गोष्ट तुम्हाला सांगतो, आज जर तुम्ही दुःखात आहे तर समजायचं सुखाच्या नदीचं पाणी अजून माझ्यापर्यंत आलं नाही, म्हणून निराश पण व्हायचं नाही. प्रभूचं वचन, त्याच्यावर विश्वास आहे ना. मग म्हणे सुखांच्या नदीचं पाणी मी एक दिवस पिणार. सुखांच्या नदीचं पाणी, आणि ते पाणी प्रभू तुम्हाला पाजणार आहे. पुढे काय म्हटले वाचा बरं. कारण जीवनाचा झरा तुझ्याजवळ आहे, तुझ्याजवळ आहे. तुझ्या प्रकाशानं आम्ही प्रकाश पाहतो. आम्ही काय करतो. आता आणखीन एक गोष्ट त्या ठिकाणी सांगितलं, परमेश्वराच्या जवळ राहणारे लोक, प्रभूच्या पंखाखाली राहणारे लोक, त्यांना तो सुखाचं पाणी पाजतो. आणि आता आणखीन एक गोष्ट त्या ठिकाणी सांगितली की तो त्याचा प्रकाश तुम्हाला देतो. तुमचा प्रकाश नाही बरं का, आमचा प्रकाश 35%, 40%, 50%. आणि देवाचा जो प्रकाश आहे ना तो प्रकाश अंधारच नाही. हो, वाचत होतो ना त्यावेळेस मी वाचता खूप हसत होतो. आणि म्हटलं आम्ही आमच्या बुद्धीवर एवढा विश्वास ठेवतो, आमची बुद्धी काही काम करत नाही, आणि आमच्या बुद्धीप्रमाणे विचार करतो, काही उपयोग नाहीये. पण देव म्हणतो मी तुझा प्रकाश नाही, मी माझा प्रकाश तुला देईन. म्हणून दावीद मेंढरं चारताना कदाचित त्याचा बाप ज्या दिवशी तो शमूएल त्याच्या घरामध्ये गेला, तो म्हटला आणखीन एक मुलगा आहे का. तो म्हटला आहे, पण हे 7च राजे होण्याच्या लायक आहे, तो 8वा नाही. अरे या 7 लोकांकडे त्यांचा प्रकाश आहे, दाविदाकडे माझा प्रकाश आहे. मग दावीद म्हणतो त्यानं मला धुळीतनं काढून राजगादीवरती बसवलं. हा देवाच्या प्रकाशाचं वैशिष्ट्य आहे. आणि तो म्हणतो माझ्याजवळ राहशील तर माझा प्रकाश मिळेल. दुसऱ्या भाषेमध्ये बाहेर एक लाईट आहे, पण त्या लाईटचा प्रकाश मर्यादित आहे. पण चर्चमध्ये एक लाईट आहे, आणि या लाईटच्या प्रकाशामध्ये जर तुम्ही बघितलं, तुम्ही सगळ्याला पाहता, लांबपर्यंत पाहू शकत नाही. देवाचं तेच आहे. देवाच्या प्रकाशाकडे तुम्ही पाहाल आणि त्याचा प्रकाश
भविष्यामध्ये तुमच्यासाठी काय चांगलं काय वाईट हे सगळं प्रभू तुम्हाला दाखवणार आहे. हालेलुया. त्याच्या प्रकाशाचं वैशिष्ट्य आहे आणि त्याच्या प्रकाशामध्ये आम्हाला रोज चालायचं आहे. आणि प्रभूनं Amen. काय योजना केली, कशासाठी आयुष्य वाढवलं, त्याचा प्रकाश तुम्हाला मिळावा. आमेन. का पशुचं आयुष्य वाढवलं तुमचं? पशुला प्रकाश नाही, त्याला सांगितलंय जेव्हा मालक येईल तेव्हा कटने का और उनके पेट में जाने का, हेच तुझा प्रकाश आहे. आणि आमचा प्रकाश काय? यावर्षी चिकन बिर्याणी, पुढच्या वर्षी दुसरं काहीतरी मेनू करा, हा आमचा प्रकाश आहे. आम्हाला पुढच्या वर्षी अजून काय काय देव काय काय दाखवेल, काय काय तुमच्या बाबतीमध्ये करेल, किती चांगल्या गोष्टी करेल सांगता येत नाही. देवाची योजना तुमच्यासाठी, आयुष्य वाढण्यासाठी योजना काय. म्हणून एक गोष्ट ध्यानात ठेवा, जगण्यातला एन्जॉय करत करत जगायचं. आमेन. एन्जॉय करा बरं का जीवन. कशासाठी? आज रोजच्या दिवसामध्ये. उद्या प्रभू, जसं आम्ही म्हणतो नाही का, आता 4 दिवस समजा आपल्याकडे चर्चमध्ये 3 दिवस मीटिंग ठेवल्या, मग मीटिंगला आपल्याकडे जेवण असतं, तर पहिला प्रश्न असतो उद्या काय. आज तर दालचा खाल्ला, उद्या काय. मग जसं ते संपतं सकाळचं, संध्याकाळी काय. एक सस्पेन्स असतोच का नाही, वाटतं का नाही काय करणार तुम्ही. इवन तुम्ही ड्रेस सुद्धा घेताना तुम्ही पहा, ख्रिसमस न्यू इयर, आता पहिले वर्षात एकदा ख्रिसमसला घेतो, न्यू इयरला कुठलं ते मागचंच जुनं पुराणं घालत होतं. आता तुम्ही ड्रेस घ्या, सगळ्याला एक्साइटमेंट असते तुमची. तुम्ही आता तुमच्या बाबतीत माहीत नाही पण माझ्या बाबतीत असते, आता कुठला कलर आणि कसली स्टाईल, म्हणजे तुम्हाला त्या पुढं काय विचार करा. देवानं तुम्हाला त्याच्या योजनेप्रमाणे ठेवलंय. आमेन. मग तुम्हाला किती एक्साइटमेंट असली पाहिजे, अरे या वर्षी हे तर पुढच्या वर्षी काय आमेन. असेल, आमेन. या दिवशी हे तर पुढच्या दिवशी काय असणार आहे. मग माणसाला जेव्हा ही गोष्ट समजते ना, त्याच तो रात्री झोपताना खूप शांत झोपतो आणि झोपताना डोक्यामध्ये एक एक्साइटमेंट असते, उद्या दिवस उघडल्यावर काय असणार आहे. त्याच प्रभू दाखवतो, ही माझी योजना आमेन. आहे. आमेन. हे परफेक्ट प्लॅनिंग आहे. शेवटची गोष्ट वाचूया. कारण जीवनाचा झरा तुझ्याजवळ आहे, तुझ्याजवळ आहे. तुझ्या प्रकाशानं आम्ही प्रकाश पाहतो. तुला ओळखणाऱ्यास तुझे वात्सल्य सरळ मनाच्यास तुझे नीतिमत्व लाभू दे. आता सगळ्यात अंत करताना तो काय म्हणतो माहिती का, जे तुला ओळखतात त्यांना वात्सल्य मिळणार आहे. आमेन. म्हणजे सुखाच्या नदीचं पाणी, अजून काय सांगितलं, समृद्धी, त्याच्या पंखाखालचा आश्रय, त्याचा प्रकाश आम्हाला मिळणार आहे. आणि हे कुणाला मिळणार आहे, जे त्याला ओळखतात. म्हणजे एंडला काय महत्वाचं आहे, शिरीनला देवाची ओळखच होणं गरजेचं आहे. आमेन. आमेन. तुम्हाला आणि मला देवाची ओळख होणं गरजेचं आहे. सगळ्यांची ओळख करून देण्यापेक्षा आम्ही पहिल्यांदा तिला देवाची ओळख करून द्यायची, आमेन. नाही का. तिला हे आत्या, हे आजी, हे मामा, हे काका, हे तात्या, हे आमके, हे तमके. आता बघा, सगळ्यांची ओळख करून दिली ना, ते लेकरं आहेत, त्या लेकरांना तुम्ही ओळख करून दिली ना, ते लेकरं ज्याला भेटतील त्याचं वाकडं संध्याकाळी दाखवतील, त्याच्यातलं व्यंग दाखवतात. पहा, ते लेकरं छोटे छोटे लेकरं असतात ना, ते सगळं केल्यावर मग ते कसे टाळ्या वाजवतात ते दाखव. एक प्रत्येकामध्ये व्यंग आहे. ऐका बरं का, मी काय तुम्हाला सांगतो. त्यांचे स्वभाव आहेत आणि त्या स्वभावाप्रमाणे ते लेकरं त्यांना इमिटेट करतात, त्यांचं अनुसरण करतात, तसं चालतात. आजी जशी चालती तशी ती शिरीन पण चालेल, आजोबा जशी चालतात तशी ती चालेल, ते जसं तिचं अंकल बोलतात तसे ती बोलेल. परंतु कोणामध्ये परफेक्शन नाही. देवाची ओळख झाली तर तो परफेक्ट आहे. आमेन. आणि जेव्हा देवाची ओळख होती ना, त्या देवाची ओळख झाल्या कारणानं आम्ही म्हणतो ना, आता तुम्हाला ओळखलं देव, आता तुम्हाला ओळखलं कोण आहे. मोशे म्हणतो नाही का, ज्या पर्वतावर देव त्याच्याशी बोलतो तोपर्यंत त्याची ओळख नाही, पण जेव्हा देवाची ओळख होती, ऐका, त्यास मोशे म्हणतो, तू जर माझ्या बरोबर येणार नाही तर इथून पुढे मी जाणार नाही. त्याच देव काय म्हणतो माहिती का, मी स्वतः माझी समक्षता तुझ्या बरोबर येईल. त्याच देव म्हणतो, तू जाशील तिकडे मी तुझ्या बरोबर असेल आणि माझं चांगुल पण तुझ्या पुढे चालेल. ही देवाची ओळख आहे. आमेन. जेव्हा देवाची ओळख होते त्याच देवाचं चांगुल पण तुमच्या पुढे चालत राहतं. म्हणजे चांगुलपणाचा अनुभव जर शिरीनला यायला पाहिजे तर तिला देवाची ओळख करून देणं गरजेचं आहे. आणि जे लोक देवाची ओळख करून देतात त्याला देवामध्ये असणारे सगळे आशीर्वाद प्राप्त होतील. म्हणून माझी पण तिच्यासाठी प्रार्थना हीच असेल की तिला देवाची ओळख होऊन देवाच्या भयात तिनं अधिक वाढावं. आपण प्रार्थना करू. सामर्थ्यवान देवा, शिरीनला नव्याने मी तुझ्या स्वाधीन करत आहे.
गेलं वर्षभर तिला तू सांभाळलंस, तुझ्या पंखाखाली तिला मजबूत आणि सुरक्षित असं ठेवलेलं आहे. आज जी ती आहे याचं कारण फक्त तुझी योजना तिच्यासाठी आहे. लहान असणाऱ्या शमूएलाला देवाच्या मंदिरात देवाची ओळख झाली. बोल प्रभू, तुझा दास ऐकत आहे. ज्या पद्धतीचं वाक्य शमूएल परमेश्वराला बोलला आणि परमेश्वरानं आपल्या मनातल्या सगळ्या गोष्टी शमूएलाला सांगितल्या. माझी प्रार्थना श्रीसाठी तशीच असेल. माझ्या शर्लीला तू स्पर्श कर आणि तुझ्या मनातल्या सगळ्या गोष्टी तिला समजावून सांग. तिने काय बनायचंय. मी असं म्हणत नाही ती लहान आहे. मी या प्रकारे तिला तुझ्यासमोर सादर करतो, जसं शमूएल बाळाशी बोलला, जसं मोशेला राजवाड्यामध्ये नेऊन योग्य समयी त्याची ओळख त्याला करून दिली, तसं शर्लीनला तुझी ओळख होऊन जाऊ दे. माझ्या देवा, तू किती महान आहे, किती चांगुलपणानं बनलेला देव आहे. तिला देवाच्या भयामध्ये वाढवण्यासाठी लागणारी कृपा पुरवून दे. प्रतिदिवशी तिचा सांभाळ कर. शिक्षणामध्ये, सद्गुणामध्ये, देवाच्या भयामध्ये, वचनामध्ये तिला भरपूर प्रमाणामध्ये वाढव. आणि प्रभू, एवढंच नव्हे, ती एका परिवाराचा घटक नाही, तर ती तुझ्या योजनेचा घटक आहे. देवाच्या मंडळीचा ती घटक आहे. देवाच्या परिवाराचा ती घटक आहे. देवाचे सर्व स्वभाव तिच्यामध्ये येऊ दे. धार्मिकतेमध्ये तिला वाढव. एवढंच नव्हे, तर तुझ्या पंखाखाली तिला सुरक्षित ठेव. माझ्या देवा, धन्यवाद देतो, तुझी स्तुती करतो, तुला महिमा देतो आजच्या दिवसाबद्दल. सर्व आदर, सर्व गौरव, सर्व महिमा तुला देत येशूच्या नावात ही प्रार्थना विनवणी केली म्हणून तो ऐक. आमेन. आता देव बापाची प्रीती, प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, पवित्र आत्म्याची सहभागिता तुम्हा सर्वांबरोबर, विशेष करून शर्लीन बरोबर आणि तुम्हा सर्वांबरोबर आता आणि सदा सर्वकाळ राहो.